ट्रम्प यांच्या टेरिफ धोरणामुळे भारतीय शेअर बाजारामध्ये हाहाकार माजलेला आहे। सेन्सेक्स 2800 अंकांची तर निफ्टीमध्ये 900 अंकांची घसरण झाली। निफ्टीची लॉर सर्किटच्या दिशेने सध्या वाटचाल सुरू आहे। कोरोना नंतर पहिल्यांदाच भारतीय बाजारामध्ये ही मोठी पडझड झाली आहे। शेअर बाजारात मोठ्या घसरणीमुळे जगभरातील गुंतवणूकदारांवर मोठा परिणाम झालाय। शेअर बाजार कोसळल्यानं गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओचं मूल्य झपाट्यानं कमी झालंय। गुंतवणूकदारांच्या काही लाख कोटींचा अक्षरशः चुराडा झालाय। अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरांबाबत सुद्धा अनिश्चितता आहे। यामुळे गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे। व्याजदरांबाबतची अनिश्चितता आणि आर्थिक मंदीची शक्यता यामुळे बाजारात घसरण झाली आहे। जगभरातल्या देशांवर अमेरिकेनं टेरिफ लावलं। अमेरिकेनं चीनवर 34% तर चीननं सुद्धा अमेरिकेवर 34% टॅरिफ लावलं। अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्ध यामुळे सुरू झालंय। या व्यापार युद्धामुळे जगभरातल्या गुंतवणूकदारांमध्ये घबराट पसरली आहे। दरम्यान इतरही देशांमध्ये शेअर बाजारात पडझड झाली आहे, तेही पाहूयात। हाँगकाँगमध्ये 8.7% पडझड झाली आहे, तर जपानमध्ये सुद्धा 8% पडझड झाली आहे। सिंगापूरमध्ये 7.1%, ऑस्ट्रेलियामध्ये 6.3%, अमेरिकेत 6.1%, दक्षिण कोरियात 5.5%, चीनमध्ये तब्बल 12%, तर भारतात 4.25% आणि तैवानमध्ये 11%ची शेअर बाजारात पडझड झाली आहे। ट्रम्प टॅरिफमुळे जग मंदीच्या खाईत लोटलं जाऊ शकतं। बाजारातील अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदार नवीन गुंतवणुकीस धजावणार नाही। विक्रीचा दबाव वाढला तर शेअरच्या किमती आणखी खाली येऊ शकतात। आर्थिक जोखीम कमी करण्यासाठी गुंतवणूकदार सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणुकीकडे वळेल। कंपन्यांचा नफा कमी झाल्यास कर्मचाऱ्यांची कपातही केली जाऊ शकते। बेरोजगारी वाढण्याची शक्यता आहे। शिवाय वस्तू आणि सेवांच्या किमती सुद्धा वाढू शकतात। दैनंदिन खर्चात वाढ होऊ शकते। आर्थिक अनिश्चिततेमुळे नागरिक खर्च कमी करतील। सरकारी उत्पन्नात घट होऊ शकते। शिवाय कर संकलन कमी झाल्यास सरकारला खर्च कमी करावा लागेल। सार्वजनिक सेवा कल्याणकारी योजनांवरच्या खर्चातही कपात करावी लागू शकते। या सगळ्यामुळे अर्थव्यवस्थेतील मागणी घटेल आणि त्यामुळे मंदीचा धोका वाढू शकतो। अशा मार्केट सिच्युएशन्स मध्ये इन्व्हेस्टरना भीती येणे हे स्वाभाविक आहे। 2-3 गोष्टी आपण हे करू शकतो ह्या वेळेस। पहिली गोष्ट म्हणजे नाममात्र तोटा म्हणजे नोशनल लॉस हा होणार तुमच्या पोर्टफोलिओमध्ये दिसेल, पण आपल्याला त्या भावनेत पडून आपल्याला परमनंट लॉस नाही करून घ्यायचा आहे। सो दॅट इज वाय मी तुम्हाला सजेस्ट करीन की तुम्ही स्टे काम, जास्त काही ऍक्शन नाही घ्यायचं। हा वेळ पण जाणार। वी हॅव टू वेट अँड वॉच।